नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण प्रिन्स कट ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग बघितली होती, कशा पद्धतीने करायचं आहे। आता आपण स्टिचिंग बघणार आहे। स्टिचिंग सगळ्यांना येते, पण स्टिचिंग करण्याची पद्धती प्रत्येकाची वेगवेगळी असते। तर मी आज तुम्हाला स्टिचिंग सांगणार आहे, ज्याच्यामध्ये आपण इनविजिबल आपण स्टिचिंग करणार आहे। साइड फिटिंग कशी करायची, स्लीव कसे प्रॉपर अटॅच करायचे, नेकला कसा पलटी करायचं, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अस्तरवर मेन फॅब्रिक आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला आपल्याला एक लाईन अस्तर हे बाहेरच्या बाजूला काढून दिसतंय, त्याप्रमाणे आपल्याला एक लाईन अस्तर हे बाहेर काढायचं आहे आणि तिथून अर्धा इंच आपल्याला शिलाई मारायची। अर्धा इंच शिलाई ही आपल्याला अस्तर पासून पकडायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून जर आपल्याला डबल एक शिलाई मारून घेऊ आपण। आता आपल्याला खालच्या बाजूला कट्स मारून घ्यायचे। थोड्या डिस्टन्सवर आपण इथे कट मारून घेऊ आणि अस्तरला पलटी करून घेऊ। आता आपल्याला प्रेस शिलाई मारायची। प्रेस शिलाई मारत असताना आपल्याला अस्तरकडे सगळा कपडा हा आपल्या अस्तरच्या साईडला जायला पाहिजे आणि अस्तरवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला पलटी करून घ्यायचं, व्यवस्थित ठेवून घेऊ। आपण एक लाईन का बरं मारलेला आहे, कारण की भरपूर जणांचं काय होते, अस्तर नेहमी खालच्या बाजूने येत असते, त्याच्यामुळे आपण एक लाईन हा आपण गॅप ठेवला तर आपलं अस्तर हे बाहेर येणार नाही, व्यवस्थित शिलाई येईल। आता आपण सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिलाई मारून घेऊ। शिलाई मारून झाली, बघू शकता किती प्रॉपर शिलाई झालेलं, कुठेही क्रीज आलेलं नाहीये आपल्याला। आता आपण नेक पलटी करून घेऊया। नेक पलटी करण्यासाठी मी इथं पहिलेच कॅनव्हासवर राऊंड नेकचं शेप काढून घेतलेला आहे आणि आपले जे अस्तर आहे त्याच्यावर मी त्याला प्रेस करून त्याला स्टिच मारून घेतलेली आहे। आता इथे आपण अर्ध्या इंचच्या डिस्टन्सवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। कपडा हलणार नाही म्हणून मी इथे पिन लावून घेतलेली आहे आणि आता आपण अर्ध्या इंचच्या डिस्टन्सने इथे शिलाई मारून घेऊया। एक्स्ट्रा उरलेला कपडा आपण कट करून घेऊ आणि जिथे जे राऊंड नेक असते तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे। वरच्या बाजूने आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे, तर आपल्याला जो अस्तरचा खालचा जो कपडा आलेला एक्स्ट्रा तो सगळा आपल्याला अस्तरच्या बाजूला करून आपल्याला वरच्या साईडने प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे। प्रेस शिलाई मारून झाल्यानंतर आपण कपड्याला धुवून टाकू। बघा किती सुंदर आणि प्रॉपर अशी फिनिशिंग आली आहे। सेकंड पार्टलाही आपल्याला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट आपले स्टिच करून झालेले आहे। हे जे आता दोन्ही पार्ट्स आपल्याला व्यवस्थित आले आहे का पाहून घ्यायचं आहे। खालून आपली व्यवस्थित पट्टी आणि वरूनही आपला नेकचा शेप हा प्रॉपर आलेला आहे का आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। बघा किती व्यवस्थित आलेला, पूर्ण बरोबर आलेला आहे। नेकही आपला व्यवस्थित राऊंड दिसत आहे आणि खालीही व्यवस्थित आलेला आहे। आता आपण आय हुक पट्टी आपण अटॅच करून घ्या। हुकची पट्टी आपल्याला 2 इंचाची पाहिजे आणि आयची पट्टी ही आपल्याला 3 इंचाची पाहिजे। आता बॅक साईडला आपण हुकची पट्टी अटॅच करूया। हुकची पट्टी अटॅच करण्यासाठी आपण बॅक साईडला कपडा ठेवून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि खाली जेव्हा आपल्या कबर पट्टीकडे आपला अर्धा इंच आहे तो बॅक साईडला दुमडून घ्यायचा आणि जे वरती एक्स्ट्रा जो अर्धा इंच कपडा असतो तोही आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे। अर्धा इंचाची शिलाई मारून झाली की मग आपल्याला तिथून जे एक्स्ट्रा धागे असतात ते कट करून घ्यायचे आहे। कपड्याला सरळ करून घ्यायचं आणि त्या लाईन्सवर आपल्याला एक शिलाई मारून घेऊ। आता शिलाई मारून झालेले धागे एक्स्ट्राचे कट करून घेऊ आणि इथून आपल्याला जितका आपला डिस्टन्स इथे येत आहे 1 इंच डिस्टन्स आपल्या कपड्याला अंदर फोल्ड करायचा आहे आणि त्याच मापानुसार बरोबर आपल्याला आतमध्ये आणखी एक फोल्ड मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे। आता आपण त्या साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। खाली लॉक करायचं आणि वरच्या बाजूला सुद्धा लॉक करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला जे आपला धागा जो आहे तो परत निघणार नाही, व्यवस्थित लॉक होऊन जाईल। अशा पद्धतीने आपली हुकची पट्टी अटॅच झाली आहे। आता आपण आईची पट्टी अटॅच करू। आईची पट्टी अटॅच करण्यासाठी आपल्याला कपड्याला उलट्या भागाकडून आपल्याला आईची पट्टी ठेवायची आहे
आणि खालून आणि वरच्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच डिस्टन्स ठेवायचा. इथे आपल्याला फोल्ड करायचं नाही, सरळ आपल्याला अर्धा इंचाच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. आता स्टिच मारून झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा धागे कट करायचे. त्यानंतर वरच्या बाजूला इथून आपल्याला अर्धा इंच कपड्याला आपल्याला फोल्ड मारून घ्यायचा आहे, नखाने प्रेस करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला कपड्याला सरळ करायचं आहे आणि व्यवस्थित नखाने प्रेस करून घेऊ. आता याच पद्धतीने जेव्हा आपण जो अर्धा इंच आपल्याला घेतलेला आहे कपडा, त्याला जे आपण शिलाई मारलेली जिथून आपली शिलाई अटॅच होत आहे तिथे व्यवस्थित त्याला अटॅच करायचं आहे. व्यवस्थित त्याला ठेवल्यानंतर खालच्या बाजून जे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच कपडा घेतलेला आहे तिथे आणि वरच्या बाजूला अर्धा इंच घेतले तिथे आपल्याला चॉकनी लाईन फाडून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपण जिथे आता शिलाई जिथे आपण आता चॉकनी लाईन केलेली आहे तिथेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि लॉक करायचा आहे व्यवस्थित. आणि वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. लॉक करून झालं, धागा कट करून घ्यायचे, एक्स्ट्राचे धागे कट करायचे आणि आपल्याला आता हे अंदरच्या बाजूला घेऊन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. टोक व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. आता बघू शकतो हे व्यवस्थित आपली फिनिशिंग आलेली आहे. आता आपण इथे शिलाई मारून घेऊ. इथे आपली आईची आणि हुकची पट्टी आता आपण अटॅच केलेली आहे. त्याला व्यवस्थित एकावर एक ठेवूया. आपला राऊंड नेक हा व्यवस्थित दिसत आहे. खालीही आपल्याला व्यवस्थित आपली लाईन आली, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये, प्रॉपर आलेलं आहे. आपण आता इथे एक पिन लावून अशाच पद्धतीने थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवून देऊया. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूया. फ्रंट पार्टचं करत असताना आपण नेकला ज्या पद्धतीने आपण बॅक साईडच्या नेकला कॅनव्हास लावून नेक आपण पलटी केला त्याचप्रमाणे करायचं आहे. कॅनव्हास घेऊन जो शेप आपला नेकचा आहे तो मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि कॅनव्हासवर मी ते कट करून घेतलेला आहे. आता सगळीकडे मी पिना लावून व्यवस्थित अटॅच करून घेतलेला आहे आणि आपल्याला अर्ध्या इंचाच्या डिस्टन्सवर इथे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई व्यवस्थित मारायची आहे कारण की मागे पुढे नको व्हायला, म्हणून त्याला व्यवस्थित शिलाई मारून घेऊ आपण. शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे राऊंड नेक आहे तिथे आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहे. आता आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. प्रेस शिलाई आपल्याला खालच्या बाजूला आपल्याला तो पूर्ण अस्तरच्या बाजूला आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. कपडा हा नेहमी अस्तरच्या बाजूलाच ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. इथे प्रेस शिलाई मारून झालेला कपड्याला अंदरच्या बाजूला आपण घेऊन व्यवस्थित सेट करून घेऊ. बघ किती व्यवस्थित आपली फिनिशिंग आली. राऊंड नेक हा व्यवस्थित दिसत आहे, डीप नेक आहे. आता आपण प्रिन्स कटला जॉईन करू. प्रिन्स कटला जॉईन करण्यासाठी आपण इनविजिबल आपण स्टिचिंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपण मेन अस्तरला आपण वरच्या बाजूला ठेवायचं आणि आपण खालच्या बाजूने स्टिचिंग करायची आहे कारण की आपला प्रिन्स कट हा व्यवस्थित येणार. वरच्या बाजूने कधीही स्टिचिंग करायची नाही, खालच्या बाजूने आपल्याला स्टिचिंग करायला जायचं आहे. व्यवस्थित आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचाचा आपण डिस्टन्स ठेवायचा आहे कारण की आपण मार्जिन जेव्हा आपण घेतलं होतं एक्स्ट्रा तेव्हा आपण अर्धा इंचाची शिलाई घेतली होती, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच तिथे शिलाई मारून घेऊया. जसा शेप जाते आपल्याला कपडा ओढायचा नाही आहे, व्यवस्थित हळूहळू करायचा आहे. खालचा या वरचा कुठलाही कपडा आपल्याला ओढायचा नाही आहे. कपडा आपला व्यवस्थित झालाय, कुठंही कमी पडलेला नाही आहे किंवा एक्स्ट्राही आलेला नाही आहे, बरोबर आहे. कारण आपण ड्राफ्टिंगच व्यवस्थित केली होती त्याच्यामुळे आपल्याला कुठंही कट करण्याची गरज पडली नाही. आता याचप्रमाणे आपल्याला अस्तर पण घ्यायचं आहे आणि अस्तर हे खालच्या बाजूला ठेवायचं आहे. जसं आपण आता अर्धा इंचाच्या डिस्टन्सने आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे पण शिलाई मारून घ्यायची आहे. कपडा ओढायचा नाही, व्यवस्थित शिलाई मारून घ्या. कुठे बघा इथे सुद्धा आपल्याला कपडा कमी या जास्त झालेला नाही आहे. आता आपण इथे आपण कट्स करून घेऊया कारण की इथे आपल्याला आपला जो कपडा आहे तो ताणला जाणार नाही. इथे कट्स मारून घेऊया थोड्या थोड्या डिस्टन्सवर. मग याप्रमाणे आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. आता कट मारून झाल्याच्या नंतर आपल्याला कपड्याला व्यवस्थित सरळ करून घेऊ.
बघा आपली फिनिशिंग किती सुंदर आहे. आपण काहीही केलं नाही, प्रेस मारलं नाही, काही केलं नाहीये, तरी पण आपली फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे. नुसता कुठेही एक्स्ट्रा कपडा नाही, जसं आपण कटिंग केलं तशाच पद्धतीने ते आहे. आता साईडच्या बाजूला आपण कपड्याला शिलाई मारून घेऊ आणि सेम आपल्याला दुसऱ्या पार्टला पण सेम आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकता किती व्यवस्थित आपली फिनिशिंग आहे. बॅक साईडला पण आपला नेक किती व्यवस्थित, कुठेही आपली स्टिचिंग दिसत नाही. इनविजिबल स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे समोरच्या बाजूला तुम्हाला कळलंच असेल. सेम आपण दुसऱ्या पार्टला पण जोडून घेऊया. आता आपला पफ बघा किती व्यवस्थित आलेला आहे. कुठेही आपण कप लावलेला नाहीये तरी सुद्धा आपली फिनिशिंग आली. खालच्या बाजूला आता कमरपट्टी आपण अटॅच करूया. कमरपट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. खालून आपल्याला अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जसा जात आहे शेप त्यानुसार जायचा आहे. अर्धा इंचाच्या डिस्टन्सनीच आपल्याला शिलाई मारायची आहे. मारून झाल्यानंतर आपल्याला इथे मधामधात कट्स मारून घ्यायचे आहे. कपडा पलटी करायचा आहे. अस्तरच्या बाजूला सगळे शिलाई जाऊ द्यायची आहे आणि आपल्याला इथून प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण प्रेस शिलाई मारतो हा सगळा जो आपला खालचा कपडा असतो तो अस्तरच्या बाजूला जायला पाहिजे. अशा पद्धतीने इथून अर्धा इंचाची आपल्याला फोल्ड करू आणि इथे आपण शिलाई मारून घेऊया. इथे 5 नंबरची शिलाई मारायची कारण की इथे आपल्याला तुरपाई करावी लागते म्हणून. व्यवस्थित सेट करायचा आणि शिलाई मारून घ्या. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. बघू शकता आपला हा फ्रंटचा पार्ट रेडी झालेला आहे. आपण कप्स लावलेला नाही, काही नाही, तरी किती सुंदर आलेला आहे. आता इथे थोडंफार जे एक्स्ट्रा आपल्याला आलेलं आहे ते आपण करून घेऊ, कट करून घेऊ. कारण की जर आपले दोन्ही पार्ट्स आपले हे सेम यायला पाहिजे. बघू शकता किती व्यवस्थित दिसत आहे. तरी सुद्धा इथं खालच्या बाजूला मला इथे थोडासा एक्स्ट्रा कपडा दिसत आहे. आपण तो कट करून घेऊ. वरच्या बाजूने थोडेसे एक लाईन असं दिसत आहे, तो आपण कट केलेला आहे. आता बघू शकता की आपला जो प्रिन्स कट जो आहे फ्रंटचा तो किती व्यवस्थित दिसत आहे. आपला नेक राउंड बघा, आपलं मुंडा खोली आणि कमरेच्या बाजूने सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण बॅक साईडलाही सुद्धा तशाच पद्धतीने आपण चेक करून घेऊ की कुठे एक्स्ट्रा कपडा आहे का. असेल तर आपण ते कट करून घेऊ. व्यवस्थित कपड्याला पिना लावून व्यवस्थित अटॅच करायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण बघूया कुठे आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण तो कट करून. खाली थोडंसं मला इथे एक्स्ट्रा दिसत आहे ते आपण कट करायचं. आता मुंडा खोलीकडे बघू, कुठे आपल्याला कमी जास्त असेल तर तेही आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बॅक साईडला पलटून बघत आहे, इथे थोडंसं खाली वर वाटत आहे तर ते आपण कट करू. कारण की जेव्हा आपण स्लीव अटॅच करू, जेव्हा आपल्याला ते प्रॉपर शेप यायला पाहिजे, जेव्हा आपण फिटिंग करू तर दोन्ही लाईन आपल्या ह्या व्यवस्थित येणार. त्याच्यामुळे आपल्याला पहिलेच चेक करून घ्यायचं आहे की आपले कपडा हा व्यवस्थित आहे का. दोन्ही साईडनी आपला कपडा व्यवस्थित असेल तर आपण जेव्हा फिटिंग करू तेव्हा ते बरोबर लाईन एकासोबत एक मॅच होणार. आता अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे. हा आपला बॅक पार्ट झालेला आहे रेडी. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. शोल्डर कशा पद्धतीने जॉईन करायचं ते बघूया. शोल्डर जॉईन करताना आपण जो बॅक साईडचा जो कपडा आहे त्याला आपण सरळ करूया. आपण जी कॅनव्हासची पट्टी लावली होती त्याला आपण सरळ करू. त्यानंतर आपला फ्रंटचा जो पार्ट आहे त्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. कॅनव्हासची पट्टी ही आपल्या फ्रंट पार्टच्या वरती घेऊन घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला हाफ डिस्टन्सवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा जो वरचा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा, कारण की ते खूप जास्त जाड होऊन जाते, तर ते आपण कट करूया. म्हणजे तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा जाडपणा राहणार नाही आणि व्यवस्थित राहणार. आता आपण स्लीव्सला जॉईन करूया. स्लीव्सला जॉईन करत असताना अस्तरवर आपल्याला मेन फॅब्रिक हे उलट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला खालून एक लाईनच्या डिस्टन्स सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झालेला आहे. आता आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे.
प्रेस शिलाई करत असताना सगळा कपडा हा अस्तरच्या बाजूला ठेवायचा आणि आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायचा आहे. आता सरळ करून चारी बाजूनी आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना कपडा हा व्यवस्थित करून घेऊ आणि मग शिलाई मारायची आहे. एक्स्ट्रा जो कपडा उरलेला आहे, एक्स्ट्रा जो कपडा आता आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. आता आपले स्लीव्ज आपल्या अस्तरला अटॅच करून झालेले आहे. आता आपण ते स्लीव अटॅच करूया. स्लीव कशा पद्धतीने अटॅच करायचा ते आपण बघू. स्लीव अटॅच करण्याच्या पहिले आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण की आपण स्लीव जेव्हा अटॅच करू तेव्हा आपलं ते व्यवस्थित अटॅच होऊन जाईल. कारण मुंडा खोली जेव्हा जे लाईन असते मुंड्याची ती आपली खालीवर नाही होणार, ते बरोबर प्रॉपर आपल्याला राऊंड मध्येच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिलेच कपड्याला जे एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे. इथे आपण बघत आहोत व्यवस्थित आपली फिनिशिंग आहे. इथे जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे वरच्या बाजूला तो आपण कट करू, कारण की हे जर खालीवर झालं तर आपण जेव्हा मुंडा जॉईन करू तेव्हा सुद्धा ते खालीवरच येणार. त्याच्यामुळे आपल्याला इथे पहिलेच आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार. तर चला आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया. त्याच्यानंतर कटिंग झालेली आहे, सगळ्या चारी बाजूला आपण व्यवस्थित फोल्ड करू आणि बघायचं आहे आपल्याला कुठेही कमी जास्त आहे का कपडा. कारण जेव्हा आपण फिटिंग करत असतो तेव्हा आपल्याला या छोट्या गोष्टी आपण जर लक्ष नाही दिलं तर आपला फिटिंग हा व्यवस्थित नाही, मग खालीवर कपडा येते किंवा कुठे ना कुठे काही प्रॉब्लेम्स येते. तर हे याचमुळे होतात की आपण चेक करत नाही आणि चेक न केल्यामुळे आपल्याला ते सगळे प्रॉब्लेम. इथे बघू शकता सगळं व्यवस्थित, नेक आपला राऊंड नेक हा व्यवस्थित आलेला आहे, प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. आता आपण स्लीवला अटॅच करूया. आता स्लीव अटॅच करताना आपला फ्रंटचा पार्ट आणि बॅकचा पार्ट आपण लिहून घेऊ आणि फ्रंटचा पार्ट आपल्या फ्रंटमध्ये अटॅच करायचा, बॅकचा पार्ट बॅकमध्ये अटॅच करायचा. पहिले आपण पूर्ण व्यवस्थित बघून घेऊ आपली स्लीव हे प्रॉपर बसत आहे का. अशा पद्धतीने ठेवून आपल्याला पहिले चेक करायचं. आपला आता एक्स्ट्रा कपडा आलेला 2 इंच आपला एक्स्ट्रा आलेला आहे, तर आपण ते कसं सेट करायचं ते पाहूया. सेट करायसाठी आपल्याला जे आपलं फूट पॅडल आहे तिथं आपल्याला बोट ठेवायचा मागच्या बाजूला आणि ते बिलकुल उचलायचं नाही आहे आणि आपल्याला शिलाई मारायचा. पूर्ण कपडा हा जमा होत जाईल, तिथे आपला कपडा काय होणार, मायनस होणार. पण अशा पद्धतीने केल्यानं कुठंही आपल्या स्लीव्जला क्रीज येणार नाही किंवा पफ येणार नाही आहे, व्यवस्थितच शिलाई येणार आहे. तुम्ही एकदा बघू शकता, अशा पद्धतीने करा आणि एकदा चेक करून बघा. जर तुम्ही कट करणार, जो एक्स्ट्रा 2 इंच आलेला आहे, जर तुम्ही कट करणार तर तुमची जी स्लीव्ज आहे ते काय होणार, टाईट होणार, तुम्हाला प्रॉपर बसणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तसं करायचं नाही. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला स्लीव तुमची अटॅच होणार आहे. आणि आता आपण स्लीव्जला व्यवस्थित अटॅच करून घेऊ. व्यवस्थित झाली अटॅच, कुठे आपल्याला कट करायची गरज पडली नाही. आता बघू शकता इथे कुठलाही क्रीज आलेला नाही आहे, व्यवस्थित आपली जी स्लीव्ज आहे ती व्यवस्थितच प्रॉपर इथे जॉईंट झालेली आहे. बघू शकता कशा पद्धतीने छान दिसत आहे ना. आता आपण साईड फिटिंग करूया. साईड फिटिंग करायची मी जे तुम्हाला 2 इंच जेव्हा आपण ड्राफ्टिंग केली आहे तुम्हाला 2 इंच मार्जिन ठेवायला सांगितलं होतं, तर ते यासाठी की आपण पहिले आपण इथे लॉक करून घेऊया, इंटरलॉक करून घ्या. आपला जो अस्तर कपडाचा जो अस्तर असतो तो निघायला नाही पाहिजे म्हणून 0.25 वर आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. आता शिलाई मारून झालेला एक्स्ट्रा जो थोडाफार उरलेला आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपण आता कपड्याला पलटी करून घेऊया. पलटी करून आपल्याला शिलाई मारायची आहे. आता आपण इथे फिटिंगची आपली जी शिलाई आहे ती मारणार आहे. इथे व्यवस्थित राऊंड आलेला आहे. आता फिटिंगची शिलाई मारत असताना आपला कपडा हा बघा एकदम स्ट्रेट आलेला आहे. जेव्हा तुमचा कपडा हा एकदम स्ट्रेट येत असते तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की आपली फिटिंग ही खूप व्यवस्थितच येत असते.
आपण अजूनही प्रेस मारलेलं नाहीये तरी बघा आपला कपडा, आपली फिनिशिंग किती व्यवस्थित दिसत आहे. आता आपण इथं 1.5 इंचावर आपण मार्किंग करून घ्या. सेम आपण इथे पण 1.5 इंचावरच मार्किंग करायचे आणि या साईडला ही 1.5 इंचावर मार्किंग करून आपण एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊया. स्ट्रेट लाईन ओढल्यामुळे काय होणार की आपला जो तो पार्ट आहे तो व्यवस्थित स्ट्रेट मध्येच येणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग करणार तर ते प्रॉपरच येणार आणि व्यवस्थित येणार. ते लॉक करायचं आणि आपण स्टिचिंग मारून करून घेऊ. मुंड्या जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपण व्यवस्थित चेक करून आपल्याला ते बरोबर फिनिश पार्टला जॉईन करायचं आणि तिथून मग शिलाई मारायची आहे. आता आपली शिलाई मारून झालेली आहे. आपण बघून घेऊ की आपली शिलाई कशी आलेली आहे. बघा व्यवस्थित आलेली, एकदम स्ट्रेट आलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर स्टिचिंग करणार तर तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट होणार. तुम्ही जरी नवीन असाल शिकणारे तरी सुद्धा, तुम्ही पहिल्यांदा जरी शिकत असाल तरी सुद्धा हा ब्लाऊज तुमचा परफेक्टच होणार. तुम्ही या पद्धतीने एकदा स्टिचिंग करून बघा, तुमचा ब्लाऊज हा खूप छान पद्धतीने बसणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे नसेल ते नक्की मला सांगा. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.